केले भक्ती आम्ही केले भक्ती आम्ही केले भक्ती आम्ही केले सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केले सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे भक्ती आम्ही केली भक्ती आम्ही केली धाके तीर कीट दिन धाके तीर कीट दिन भक्ती आम्ही केले सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केले सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे भक्ती भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो ये संग सुखायाचे पावलो ये संग सुखायाचे सुख आम्हा झाले सुख आम्हा झाले सुख आम्हा झाले सुख आम्हा झाले धरता याचा संग सुख आम्हा झाले धरता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया सुख आम्हा झाले सुख आम्हा झाले भक्ती आम्ही भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो ये संग सुखायाचे पावलो ये सुखायाचे सुख आम्हाले सुख आम्हाले सुख आम्हाले सुख आम्हाले धरता याचा संग सुख आम्हाले धरता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया सुख भक्ती आम्ही केले भक्ती आम्ही केले भक्ती आम्ही केले भक्ती आम्ही केले सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे भक्ती आम्ही केले भक्ती आम्ही केली भक्ती भक्ती
सांडोणी उद्वेग भक्ते आम्ही केले सांडोणी उद्वेग पावलो हे संग सुख याचे भक्ते आम्ही केली सांडोणी उद्वेगा भक्ते आम्ही केली सांडोणी उद्वेग पावलो ये संग सुखायाचे पावलो ये संग सुखायाचे सुख आमादाले सुख आमादाले सुख आमादाले सुख आमादाले धरिता याचा संग सुख आमादाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया सुख आमादाले सुख आमादाले भक्ते आम्ही उद्वेग भक्ते आम्ही पावलो ये संग सुखया पावलो ये संग सुखयाचे सुख आम्हाला सुख आम्हाला धरता याचा सुख सांडोनिया सुख आम्हाला सुख आमाधाले धरिता याचा संग सुख आमाधाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया सुख आमादाले सुख आमादाले सुख आमादाले सुख आमादाले धरता याचा संग सुख आमादाले धरता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया सुख आमादाले सुख आमादाले सुख आमादाले धरिता याचा संग सुख आमादाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया सुख आमादाले सुख आमादाले सुख आमादाले
झाले धरिता याचा सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया सुख आम्हा झाले सुख आम्हा झाले सुख आम्हा काय म्हणतात महाराज चढला काय म्हणतात महाराज भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे सुखा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया. श्रीमद जगद्गुरु तुकोबाराय अभंगामधून काय तुमच्या आमच्या सामान्य माणसांच्या पुढे या अभंगामधून हा एक कल्पना तुमच्या आमच्या पुढे ठेवतात. म्हणाल तर उद्वेग सांडून आम्ही भक्ती केली म्हणून भगवंताच्या संगतीचं परमसुख आम्हाला प्राप्त झालं. अशा प्रकारे स्वस्थितीबद्दलचे उद्गार महाराजांनी या अभंगामधून या ठिकाणी काढलेले आहेत. वास्तविक अभंगाचा जर एक विचार जर आपल्याला जर करायचा झाला तर अभंगाची गंमत ही जरा अशी आहे की अभंगाच्या पहिल्या 2 चरणांची साखळी ही परस्परांशी एकमेकांशी गुंफली गेलेली आहे. त्या पहिल्या 2 चरणांच्या मध्ये फक्त म्हणून हा शब्द घेऊनच अभंगाचा अर्थ एका क्षणात लक्षात येतो. कसा पहा, उद्वेग सांडून आम्ही भक्ती केली म्हणून पावलो हे संग सुख याचे. आता पावलो हे संग सुख याचे म्हणून सुखामा झाले धरिता याचा संग. आता सुखामा झाले धरिता याचा संग म्हणून पळाले उद्वेग सांडोनिया. म्हणजे अशा प्रकारची साखळी या ठिकाणी अशी तयार होते. असो पाहायचंय काय आपल्याला या ठिकाणी की अभंगामधून तुकोबारायांना या ठिकाणी काय सांगायचंय आणि अभंगाकडं आम्ही जेव्हा एक नजर टाकतो त्यावेळी आम्हाला या अभंगामध्ये काय काय दिसतं याचा जरा विचार करणं जरा महत्वाचं ठरतं. कारण अभंगाच्या विवरणामध्ये विविध प्रकारचे पैलू पाडता येतात. त्यामुळे वक्तृत्वामध्ये वक्त्याला भिन्नपणा वेगळेपणा जरा निर्माण करता येतो. कसा पहा, साध्य प्राप्ती करता केलेल्या साधनामुळं साध्य प्राप्त झालं हे आपल्याला अभंगामधून सरळ सरळ दिसतं. त्याच्यानंतर अजून आपल्याला अभंगामधून काय नेमकं दिसतं की भक्तीमुळेच भगवंताच्या संग सुखाची प्राप्ती होते हे सुद्धा आपल्याला या अभंगामधून दिसतं. आणि त्याच्यानंतर तिसरं म्हणजे असं की भक्तीमुळे भगवंताच्या संग सुखाची प्राप्ती होते, पण भक्ती नेमकी करायची कशी याचं सुद्धा दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. म्हणजे अशा प्रकारचे पैलू पाडून अभंग आपल्याला या ठिकाणी सोडवता येतो. पण अभंगाची भूमिका ही अशी आहे की भक्ती साधनाचा अवलंब करून अद्वैतातील सुखाचा अनुभव आला, पण अद्वैतातील सुखापेक्षा ज्ञानोत्तर भक्तीमधील सुखात तुकोबारायांना अधिक सुख झालं. अशा प्रकारचा अनुभव प्राप्त झाला हे दृष्टपत्तीस येतं. संत ही कोणतीही गोष्ट जगाच्या पुढे सांगत असताना, जगाच्या पुढे मांडत असताना ती क्रिया करून अनुभव घेऊन सांगत असतात. तैसे संत जगी क्रिया करून धाविती अंगी. क्रिया करून अनुभव घेऊन या ठिकाणी सांगतात भक्ती आम्ही केली. भक्ती आम्ही केली म्हणतात का भक्ती आम्ही करू म्हणतात? भूतकाळाचं बोलणं म्हणजे अनुभवाचं. त्याच्यानंतर पुढे उत्तरार्धामध्ये महाराज काय सांगतात? पावलो हे संग सुख याचे. भगवंताच्या संगतीचं सुख पावलो म्हणतात का पावेल म्हणतात? पावलो म्हणजे अनुभूती.
त्याच्यानंतर दुसऱ्या चरणात सुखामा झाले. सुख झालं म्हणतात का सुख होईल म्हणतात? झालं अनुभूती. पळाले उद्वेग सांडोणिया. उद्वेग पळाले म्हणतात, उद्वेग पळतील असे सुद्धा शब्द या ठिकाणी वापरलेले नाहीत. त्याच्यानंतर शेवट तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. जीवाला बहुसुख झालं म्हणतात का बहुसुख होईल म्हणतात? झालं अनुभव. घडली या सेवा विठोबाची. सेवा घडली म्हणतात, सेवा घडेल किंवा सेवा करू असे सुद्धा शब्द या ठिकाणी वापरलेले नाहीत. हा अनुभवाचं हे सगळं या ठिकाणचं बोलणं आहे. 3 चरणाच्या अभंगामध्ये 6 अनुभव या ठिकाणी आपल्याला दृष्टपत्तीस येतात. आणि अशा प्रकारचा अनुभव घेऊन महाराजांनी आता या ठिकाणी बोलायला चालू केलं. आता हे साधू संत जे काही असतात हे सगळ्यांबरोबर बोलत असतात. वक्तृत्व जर आपण साधू संतांचं जर पाहिलं तर काही वेळेला पांडुरंगरायासोबत गप्पा मारताना आपल्याला दिसतात, काही वेळेला जगाला उपदेश करताना दिसतात, काही वेळेला जगासोबत गप्पा मारताना दिसतात, काही वेळेला कोणाशी नसलं तरी आपल्या मनासोबत सुद्धा हे साधू संत बोलत असतात. मग आता या अभंगामधून महाराजांनी जे काही अनुभव सांगायला चालू केलेला आहे, अभंगामधून जे काही बोलायला महाराजांनी जे काही चालू केलेलं आहे, मग हे अभंगामधील बोलणं महाराजांनी कुणाच्या पुढे व्यक्त केलं असावं? कारण अभंगाचं स्वरूप हे संवादात्मक आहे बरं का. पण अभंगामधून तुकोबाराय बोलले नेमकं कोणाच्या पुढं, हा एक प्रश्न जरा या ठिकाणी उत्पन्न होतो. आता एक व्यवहार आपल्या नजरेपुढे जरा काय दिसतो जरा पहा, की समान अधिकाराचे, एका आवडीचे, एका नादाची असे 2 आवडीचे माणसं जर एकत्र भेटले तर एकमेकाच्या अनुभवाच्या गोष्टी या एकमेकासोबत बोलल्या जातात. आता कल्पना करा, 2 व्यापारी जर एकत्र भेटले तर काय बोलतील? तुमच्या इकडे काजूचा भाव कसा आहे, आमच्या इकडे बदामाचा भाव आहे. म्हणजे त्यांचा रोजचा हातातला व्यवहार. 2 शेतकरी एकत्र जर गाठ पडले तर काय यंदा तुमच्या इकडे पाऊस पाणी आहे का नाही? आमच्या इकडं पाऊस निघायला तयार नाही. हे असं 2 शेतकऱ्यांचं बोलणं. 2 नोकरी करणारे माणसं जर एकत्र भेटले तर अरे काय सांगू तुला, पहिला साहेब फार कडक होता. ऑफिसला जायला साधा 5 मिनिट जरी विलंब लावला तर पायरी चढू देत नव्हतं. पण आत्ताचा साहेब अगदी देवासारखा भेटलाय. 2-2 तास उशिरा गेलं तरी काही बोलत नाही. सांगायचं तात्पर्य काय, की समान अधिकाराचे, एका आवडीचे, एका नादाची असे 2 आवडीचे माणसं जर एकत्र भेटले तर एकमेकाच्या अनुभवाच्या गोष्टी या एकमेकासोबत बोलल्या जातात. याच्या उलट शेती करणारा, व्यापार करणारा, नोकरी करणारा अथवा राजकारण खेळणारा अशी भिन्न भिन्न विषयांचे मंडळी जर एकत्र जमले तर प्रत्येकाचे आवडीचे विषय हे वेगवेगळे असल्याचे योगानं त्यांचं चित्त त्याच्यामध्ये रंगत नाही. प्रस्तुतचा प्रकार हा असाच आहे. एका विचाराच्या, एका आवडीच्या परस्पराशी ओळख असणाऱ्या पूर्व परिचित मंडळीशी बोलताना महाराज आपला अनुभव त्याच्या पुढे व्यक्त करतात. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मान्नित्यं दुष्यन्ते च रमन्ते च. अत्यंत जिव्हाळा आणि प्रेम असणाऱ्या पूर्व परिचित ओळखीच्या मंडळीशी बोलताना सांगतात, चित्ते मीची झाले मियाची प्राणे झाले, जीवो मरो विसरले बोधाची या भुली, मग तया बोधाचे निवाजे नाचती संवाद सुखाची भोजे, आता एकमेका धेपे दिजे बोधची वरी. ज्ञानोबा म्हणतात, भगवंत म्हणतात की जे माझ्या चित्ताने मुद्रूप झालेले आहेत आणि माझ्या योगानं ज्यांचे प्राण तृप्त झालेले आहेत ते कौतुकाचे संवाद करत असतात. आमच्या ज्ञानोबारायांनी, माऊलींनी याच्यावरती एक दृष्टांत दिलाय पहा. माऊली म्हणतात 2 तलाव आहेत, सरोवर आहेत, एकाला एक लगद आहेत. आता त्या दोन्ही तलावामधील बांध जर पाहायचा झाला तर फार झालं तर 4-2 फुटा इतका लांबी रुंदीचा असावा. सोसाट्याचा जर वारा जर का सुटला तर त्या पाण्यावरती तरंग उत्पन्न होतात, लहरी उत्पन्न होतात, लाटा उत्पन्न होतात आणि त्या खडकाला जाऊन आदळल्या जातात. खडकाला जाऊन आदळल्यानंतर अलीकडच्या तलावातलं पाणी पलीकडच्या तलावात जाऊन पडत असतं, पलीकडच्या तलावातलं पाणी अलीकडच्या तलावात येऊन पडत असतं. कारण
दोन्ही समान भरलेली आहेत. जर एक ओतप्रोत पूर्ण भरलेला असेल आणि दुसरं जर अर्ध असेल तर याचं पाणी पलीकडे जाणं शक्य नाही. या न्यायाप्रमाणे समान अधिकाराचे, एका आवडीचे, एका नादाची, अशा आवडीच्या मंडळीशी बोलताना महाराज आपला अनुभव त्याच्या पुढे सांगतात. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मान्नित्यं दुष्यन्ते च रमन्ते च. तुकोबारायांची जशी त्या पांडुरंग रायावरती श्रद्धा आहे, प्रेम आहे, अनन्य भक्तिभाव आहे, जिव्हाळा आहे, आवडी आहे, अशाच तऱ्हेचे दुसरे महात्मे त्यांच्या पुढे आल्यानंतर बोलायला चालू केलं. आता संतांना संत जर काही गाठ पडले तर काय हवा पाण्याच्या गोष्टी करतील का? ज्ञानोबा राया, काश्मीरची हवा अशी आहे, चला आता आपण दोघं महाबळेश्वरची हवा खाऊन येऊ. नाही, एकच आवडीचा विषय आल्यानंतर हरिभक्तासी दृष्टी पडता येर एरासी मिटी पडे अति प्रीतीसी सेव्य दोघांसी परमात्मा. पुन्हा आणखीन एक प्रश्न निर्माण होतो. काय की आता तुकोबारायांना जो काही अनुभव आलेला आहे, त्या अनुभवाचं जे सुख महाराजांना झालेलं आहे, मग तो आनंद, तो अनुभव, ते सुख स्वतः आपण एकट्यानेच उपभोगायचं सोडून तो दुसऱ्याला सांगायची तरी काय गरज पडली? जे सुख महाराजांना झालं, सुखामा झालं, मग ते सुख, तो आनंद स्वतः आपणच एकट्याने उपभोगायचं सोडून तो अनुभव महाराजांना दुसऱ्याला सांगायची तरी गरज का पडली? का सांगतात हे साधू संत अनुभव? काय याला प्रमाण द्यावं? जैसे कमळ कळिका झालेपणे हृदयची या मकरंदाते राखो नेने दे राया रंका पारणे अमोदाचे तैसेची माते विश्विकतीत कथे ते नितोषू कतू विसरत मग तया विसरा माझी विरत अंगी जिवे. माऊली म्हणतात, कमळाची कळी विकसित झाल्यानंतर त्याचा सुगंध लुपू शकत नाही. सर्वांना तो सुगंध आपोआप प्राप्त होत असतो. त्याप्रमाणे हा अनुभव. इतकंच नाही तर हे अनावर होऊन याचा परिणाम काय झाला म्हणून तुम्हाला सांगू. फुटले धरण आला लोंढा, फुटले धरण आला लोंढा, फुटले आला लोंढा, फुटले आला लोंढा, फुटले धरण आला लोंढा, फुटले धरण आला लोंढा, फुटले धरण आला लोंढा, फुटले धरण आला लोंढा. नावरे तोंडा माझी या तो, नावरे तोंडा माझी या तो, कृपा गणे वृष्टी केली, 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 कृपा गणे वृष्टी केली. फुटले धरण आला लोंढा, फुटले धरण आला लोंढा, फुटले धरण
फुटले धरण आला लोंढा नावरे तोंडा माझी तो. म्हणजे कमळाच्या विकास पावलेल्या फुलांचा सुगंध हा सर्वांना मिळतो हे मान्य, पण ठराविक अंतरापर्यंतच त्याचा सुगंध आहे. पण एखादं धरण जर का फुटलं म्हणजे उन्हाळ्यामध्ये बरं का, तर त्या पाण्याचा ओघ फार दूरपर्यंत जात असतो, म्हणजे अधिक लोकांना त्याचा फायदा होत असतो. कदाचित तुम्ही असं म्हणाल, काय महाराज तुम्ही ते धरण फोडायच्या नादाला लागलाय, साधे ते कोयनेचे दरवाजे जर उघडले तर आमची पंचायत होती, आणि धरण जर फुटलं तर लावा आम्हाला आलमट्टीमधून बाहेर. पण याचा अर्थ असा नाही, एखादं धरण जर उन्हाळ्यात जर फुटलं तर त्या पाण्याचा ओघ फार लांबपर्यंत जात असतो, म्हणजे अधिक लोकांना त्याचा फायदा होत असतो. त्याप्रमाणे हा साधू संतांचा अनुभव मर्यादित लोकांपुरता हे साधू संत अनुभव न सांगता हे साधू संत आलेला अनुभव सगळ्याच जगाला सांगत असतात. म्हणून साधू संतांचा दंडक अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. अशा प्रकारचा अनुभव घेऊन महाराजांनी आता या ठिकाणी बोलायला चालू केलं. भक्ती आम्ही केली. राहू दे आवाज घुमल जरा जास्त. आता हे आत्ताच घुमायला लागला आवाज. आता अशा प्रकारचा अनुभव घेऊन महाराजांनी आता या ठिकाणी बोलायला चालू केलं. आता अभंगाच्या पहिल्या 2 चरणांचा जर आपण जर एक विचार जर करायचा झाला तर अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध बाजूला काढून त्या राहिलेल्या 1.5 चरणांकडे जर पाहिलं तर त्या राहिलेल्या 1.5 चरणांचे अनुभव यायला कारण जर काय असेल तर अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध ठरतो. कोणता? भक्ती आम्ही केली. आता अभंगामधून महाराज म्हणतात की आम्ही भक्ती केली. मग प्रश्न निर्माण होतो की भक्तीच का केली? तर जो देह त्या भगवंतानं तुम्हा आम्हाला दिलेला आहे हा काही संसार थाटण्याकरता दिलेला नाही, प्रापंचिक सुख उपभोगण्याकरिता दिलेला नाही, विषय भोग भोगण्याकरिता दिलेला नाही. हा केवळ आणि केवळ त्याच्याच प्राप्तीकरिता म्हणून निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. इतकंच नाही तर भगवत प्राप्ती करता जो अधिकार माणसाला लागतो तो अधिकार सुद्धा त्या भगवंतानं आपल्याला आनंदानं बहाल करून टाकलेला आहे. मनुष्य देहीचे निज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिदला. अशा प्रकारचा अधिकार देऊन भगवंताने ही वस्तू निर्माण केली. आणि महत्वाचं म्हणजे अव्यंग देह त्या भगवंतानं तुम्हा आम्हाला दिलेला आहे. म्हणजे कुठं आंधळा नाही, पांगळा नाही, लुळा नाही, मुका नाही, बहिरा नाही, एवढा सदृढ असा देह त्या भगवंतानं तुम्हा आम्हाला दिला. कारण त्या भगवंताला सुद्धा माहिती होतं की व्यंग देह हा भक्ती करण्यासाठी तेवढा कार्यक्षम ठरू शकत नाही, म्हणून दिले इंद्रिय हात पाये कान डोळे मुख बोलाया वचन. कशाकरिता? जेणे तू जोडसे नारायण. अशा प्रकारचा अव्यंग देह देऊन ह्या भगवंताला हा देह तुम्हा आम्हाला बहाल केला. आणि या अव्यंग देहाने भगवत प्राप्ती करण्याकरता साधन काहीतरी पाहिजे, म्हणून या अव्यंग देहाने भगवत प्राप्ती करण्याकरता साधन जर कुठलं असेल तर त्या भगवंताची भक्ती. एवढंच. असं हे नरदेहातच वर्म असल्याचे योगानं महाराज या ठिकाणी म्हणतात भक्ती आम्ही केली. आता ही भक्ती म्हणजे आहे तरी कशी हो? म्हणजे त्या भक्तीला काय हात आहेत का, पाय आहेत का, डोळे आहेत का, कान आहे, असं काही आहे का? भक्ती म्हणजे काय? नाही हात पाय, नाही बाप माय भक्ती लागी. मग भक्ती म्हणावं तरी कशाला? अहर्निर्षी माझी कथा, अहर्निर्षी माझी वार्ता, अहर्निर्षी माते ध्याता भक्ती तत्वता तिना. म्हणजे संसारातलं प्रेम सोडायचं आणि भगवंताकडे लावायचं, याला म्हणतात भक्ती. आता भगवत प्राप्तीच करायची, भगवंताचीच भक्ती करायची म्हणून अनेक जण वेगवेगळ्या साधनांचा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत असतात. आता साधनं सर्वांना ठाऊक आहेत. काही जण योग मार्गाचा अवलंब करून त्या भगवंताची भक्ती करत असतात, काही जण यज्ञ करून त्या भगवंताचं भजन करत असतात, काही जण तप करून त्या भगवंताची भक्ती करत असतात. ही अशी अनेक साधनं आहेत. ज्ञानोबा यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर उपायांची नाही वाणी येत, अनेक साधनं आहेत. आता ही अनेक साधनं जरी असली तरी त्याच्यामध्ये भक्तीच आहे हे महत्वाचं बरं का. म्हणजे एखादा तप करतोय म्हणजे त्या भगवंताचं भजनच करतोय, दुसरा यज्ञ करतोय म्हणजे त्या देवाची काहीतरी भक्तीच करतोय की.
आणि काही भक्तजन तुझे करीताती भजन, यज्ञद्वारा होम हवन, विधिविधान वेदोक्त, दीक्षा ग्रहणी अति सादर, यज्ञद्वारा भजन तत्पर, क्रियेपासून नेमिले कर, हस्त व्यापार न करती, अनेक एक योगयुक्त, योग धारणा तू ते भजत, प्राणापानांची समता देत, असं नसतं होऊन या. सांगायचं काय की अनेक साधनं जरी असली तरी सर्वांचं सार जर काय असेल तर त्या भगवंताची भक्ती. आता या भगवत प्राप्तीकरिता जे काही मार्ग सांगितलेले आहेत, जे काही साधनं सांगितलेली आहेत, त्यापैकी आमच्या नाथ महाराजांनी मुख्य 2च मार्ग सांगितले. पहिला म्हणजे ज्ञान मार्ग आणि दुसरा म्हणजे भक्ती मार्ग. नाथ महाराजांनी हे सगळं व्याख्यान एका ठिकाणी करत असताना योग, याग, तप, दान, व्रत इत्यादी साधनांचा ज्ञान मार्गामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे थोडक्यात ज्ञान मार्गाचे उपप्रकार त्यांना करून टाकलेला आहे. पण दुसरा जो भक्ती मार्ग आहे हा पूर्णतः स्वतंत्र आहे. लक्षात येण्याकरिता म्हणून तुम्हाला सांगतो, यज्ञ मार्गाचा, तप साधनाचा अवलंब करून त्या भगवंताची केलेली भक्ती ही ज्ञान मार्गामध्ये मोडते, आणि भजन कीर्तन असं भक्ती मार्गाचा या अवलंब करून त्या भगवंताची केलेली भक्ती ही भक्ती मार्गामध्ये मोडते. हा फरक आहे. अभंगामधून तुकोबारायांनी हेच दाखवलंय. नव्हे तर आधी करून साधू संतांनी आम्हाला भक्ती मार्गच सांगितलाय. भक्ती साधनाचा अवलंब करून आम्ही भक्ती केली. आता फरक येतो तो म्हणजे साधनांमध्ये. काय फरक असतो तर साधनांची सुलभता आणि साधनांची दुर्लभता. एक साधन करायला सोपं आहे तर दुसरं साधन करायला अवघड. योग मार्ग, ज्ञान मार्ग हा अत्यंत कठीण आहे आणि भक्ती मार्ग हा सोपा, सुलभ, प्रांजळ मार्ग आहे. आता हा भक्ती मार्ग किती सोपा आणि ज्ञान मार्ग हा किती कठीण हे जर सांगायचं झालं तर दृष्टांत सांगितला म्हणजे जरा लक्षात येईल. आहेत अनुभवी मंडळी आहात, शेतकरी मंडळी आहात, सांगितलं की गोष्ट लगेच लक्षात येण्यासारखी आहे. ज्ञान मार्ग म्हणजे मोटरनं शेताला पाणी देण्यासारखं आणि भक्ती मार्ग म्हणजे मोटर चालू करून पाण्याला पाठ काढून रान भिजवण्यासारखं. आता मोटर पाणी कसं द्यायचं असतं कदाचित तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या मोटरसाठी अगोदर नाडा, बैलजोडी घ्यावी लागते. त्या बैलांना त्या विहिरीपासून पुढे नेत असताना, पाठीमागं आणत असताना हासोडाचा एखादा दुसरा रट्टा हाणावाच लागतो. बरं एवढं त्या बैलाला त्या विहिरीपासून पुढे न्या, मागं आणा, पुढे न्या, मागं आणा, एवढं त्याला हेलपाटे घालत असताना आमच्या हातामध्ये पाणी लागायचं किती आणि आमचं रान भिजवायचं व्हायचं किती. म्हणजे एवढे कष्ट करून पाणी आमच्या हाती लागायचं किती. आता हे झाले याच्यामधले कष्ट. आणि अडथळे आधीमध्ये काही यायचे का नव्हते. मध्येच मोठ फुटणं, नाडा तुटणं, अथवा एखाद्या वेळेला तो पुढं मागं चालताना बैल पडतो, अथवा फार जर लाडका जर का असेल तर आपोआप खाली बसतो. आता ही सगळी अडथळे दूर करेपर्यंत तिकडं आमचं पीक जळून खाक झालं. तसं आज मोटरचं आहे का. एकदा आपली मोटर चालू केली आणि पाण्याला पाठ काढून दिला म्हणजे कमी वेळात रान भिजून मोकळं. म्हणजे कष्ट कमी, त्रास जास्त आहेत असंही काही नाही. म्हणून भक्ती मार्ग म्हणजे मोटर चालू करून पाणी रान भिजवण्यासारखं आणि ज्ञान मार्ग म्हणजे मोटरचं पाणी. आता या ज्ञान मार्गानं भक्ती करत असताना जीवाला अनेक प्रकारचे क्लेश, दुःख, त्रास सहन करावे लागतात. योग, याग, तप, दान, व्रत यापैकी तुम्ही नेमकं कुठल्या मार्गाचा अवलंब करणार आहात ते आता तुम्हाला अगोदर ज्ञान पाहिजे. त्याच्यासाठी वेद पठण असावं लागतं. त्याच्यानंतर प्रत्येक साधनाचे ज्याचे त्याचे नियम आले, मर्यादा आल्या, ते साधन मुळात करायचं कसं हे अगोदर माहिती पाहिजे. बरं एवढं सगळं करून गेला, वनात गेला तप करायला आणि जमलं नाही तर तिथं जाऊन असं म्हणून चालणार आहे का. अरे जरा यंदा जरा पावसाळा जरा जास्त दिसायला लागलाय, मग जरा एवढा पावसाळा संपला की मग आपण तप करायला येऊ असं म्हणून चालणार आहे. अहो एका साधनाला एवढे त्याचे नियम आहेत की ते साधनच मुळात आमच्याच्याने होणं शक्य नाही. तरी वाटलं एखाद्याला की नाही आपण ज्ञान मार्गानंच ते देवाला आपलंसं करायचं, जगाच्या उलट आपण काहीतरी केलं पाहिजे.
जग सगळं भजन कीर्तनानं त्या भगवंताची भक्ती करतं. आपण जगाच्या वेगळं असं काहीतरी करावं. आपण ज्ञान मार्गानं त्या भगवंताची आपण प्राप्ती करून घ्यावी म्हणून या ज्ञान मार्गाचं ज्ञान सांगणारे जे कोणी ज्ञानी पंडित असतात त्यांच्याकडे हे जातो आणि म्हणतो, अहो महाराज, मला ज्ञान मार्गानं तो भगवंत आपला असा करायचा आहे, मग मी आता करू तरी काय करू? असं जरी त्यानं त्या पंडितांना जर विचारलं तर ते पंडित याला तिसरंच सगळं काहीतरी वेगवेगळं सांगतात. कोणाच्यात एक वाक्यात नाही, प्रत्येक जण याला तिसरंच काहीतरी करायला लावतं. एक कर्माकडे ओढी, एक संन्यासाकडे बोडी, एक म्हणती हे गोष्ट कोडी, देहो ओढा ओढी न घालावा. एक म्हणती प्रारब्ध प्रमाण, एक म्हणती सत्य शब्द ज्ञान, एक म्हणती धरावे मौन, अति जल्पन न करावे. एक म्हणती तप प्रमाण, एक म्हणती पुरुष शरण, एक म्हणती वेदाध्यान, द्यावे दान एक म्हणती. एक तो हे अवघेची मोडी, घाली योगाची एक डाडी, लावी आसन मुद्रेची ओढी, बैसवी रोकडी वाऱ्यावरी. ऐसे नाना वाद करिता, एक निश्चयो नवे सर्वथा, ज्ञानाभिमान अति पंडिता, ज्ञान तत्वता कळेना. ऐसी ज्ञान मार्गाची गती, नाना परीची विघ्ने येती, विकल्पे नासल्या व्युत्पत्ती, माझी निज प्राप्तीत येते नाही. पण भक्ती मार्ग मात्र असा नाही. या भक्ती मार्गानं त्या भगवंताची जर भक्ती केली तर हा मार्ग निर्विघ्नपणे त्या भक्ताला त्या भगवंतापर्यंत आणतोच. हाच मार्ग हा सगळ्यात सोपा सुलभ प्रांजळ मार्ग आहे. माझी प्राप्ती लागोनी भक्ती ज्ञान मार्ग दोन्ही, ज्ञान अत्यंत कठीणपणी, भक्ती निर्विघ्नी पाववी मज. संसार तरावया लागी, अनेक साधने अनेगी, बोलिली ती जाण वाऊगी, उत्तम प्रयोगे मदभक्ती. उपया माझी अति प्रांजळ, निर्विघ्न आणि नित्य निर्मळ. माझा भक्ती मार्ग केवळ ज्ञान ते विकळ मध्यपाती, असा हा सोपा सुलभ प्रांजळ मार्ग असल्याच्या योगानं हा सगळ्या साधू संतांनी एकमतानं निर्णय जाहीर करून टाकला. भक्ती पंथा बहु सोपा, भक्ती पंथा बहु सोपा, भक्ती पंथा बहु सोपा, भक्ती पंथा बहु सोपा. पुण्य नागवेया पापा, पुण्याला गव्या पापा, पुण्य नागवेया पापा, लागव्या पापा. येणे जाणे खेपा, येले जाणे खेपा, येणे जाणे खेपा, येले जाणे खेपा. येण्याची एक खंडती, येण्याची एक खंडती, भक्ती पंथा बहु सोपा, 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 भक्ती पंथा बहु सोपा. भक्ती पंथ बहु सोपा, असा हा सोपा सुलभ प्रांजळ मार्ग असल्याच्या योगानं आमचे तुकोबारा या ठिकाणी म्हणतात. भक्ती आम्ही
केली. आता पाहायला गेलं तर हा भक्ती मार्ग त्या भगवंतानं मुद्दामूनच सोपा प्रकट केलाय म्हणून तो सोपा. मग प्रश्न निर्माण होतो की हा भक्ती मार्ग त्या भगवंतानं सोपात का प्रकट केला? तर त्याला कारण आहेत. युगानयुगी भक्तीची साधनं ही बदलू लागली. कृतयुगामधील साधन हे त्रेतायुगामध्ये अपुरं पडायला लागलं. त्रेतायुगामधील साधन हे द्वापार युगामध्ये अपुरं पडायला लागलं. आणि द्वापार युगामधील साधन हे कलियुगामध्ये अपुरं पडायला लागलं. सगळ्याच गोष्टींना जर विचार करायचा झाला तर लोकांचं आयुष्य, ऐश्वर्य, धन, संपत्ती, विचार या सगळ्याच गोष्टी कलियुगामध्ये अपुऱ्या पडायला लागल्या. आता पहिल्या 3 युगांचा जर विचार जर करायचा झाला म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग या 3 युगांचा जर विचार करायचा झाला तर त्या पहिल्या 3 युगामधील लोकांनी ज्ञान मार्गाचा अवलंब केलेला दिसतो. कारण लोकांचं आयुष्य जास्त होतं, ऐश्वर्य होतं, धन होतं, संपत्ती होती, विचार चांगले होते, सात्विक वृत्तीचे ते सगळे मंडळी होते. या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात. मग आता त्या कृतयुगामधील लोक कसे होते? त्यांनी या भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्ञान मार्गामधील कुठल्या नेमका साधनाचा अवलंब केला हे प्रत्यक्ष भगवंतच आपल्याला या ठिकाणी सांगतात. ते काळीचे सकळ नर सदा शांत निर्वैर समता बुद्धी निरंतर सुरुण मित्र परस्परे तैतप करावे देवयजन त्या तपाचे मुख्य लक्षण शमदम साधोनी संपूर्ण भगवत भजन सोय करती. कसे होते त्या कृतयुगामधले लोक? सदा शांत निर्वैर म्हणजे कोणाशीच ज्यांचं वैरत्व नाही. मित्र असू द्या नाहीतर शत्रू असू द्या, भाऊ असू द्या नाहीतर भावकीतलं कोणी असू द्या, प्रत्येकांबद्दल समान दृष्टी ठेवणारे हे कृतयुगामधील लोक तप साधनाचा अवलंब करून त्या भगवंताचे भजन करत होते. आता त्रेतायुगामधील लोकांचा विचार करायचा झाला तर त्रेतायुगी सर्व ही नर वेदोक्त नित्य साधर सर्व ही भजन तत्पर ते धर्मिष्ठ समग्र अतिधार्मिक ते धर्मिष्ठ धार्मिक जन अष्टधा नामी नामस्मरण गजरे करती सदा पठण ते नामाभिमान ऐकराया विष्णू यज्ञ पृष्ठी जन्म सर्व देव उरुक्रम वृषा कपी जयंत नाम उरुगाय परमनामे स्मृती. असे हे त्रेतायुगामधले म्हणजे राम अवताराच्या काळामधले लोक. आता द्वापार युगामधील लोकांचा विचार केला तर शशांक चक्रमणी चामर राजलक्षणी राजोपचार या परी द्वापारीचे नर अतिसादर पूजेसी शीघ्र पावा वया परात्पर वैदिक तांत्रिक पूजा मिश्र तत्व जिज्ञास करती नर भजन तत्पर या रीती. म्हणजे अशा प्रकारे हे 3 युगामधील लोक आणि भगवत प्राप्ती करता या 3 युगामधील लोकांनी अवलंबलेली ही ज्ञान मार्गामधील वेगवेगळी साधने. आता एक प्रश्न एक जरा या ठिकाणी असा निर्माण होतो की 3 युगामधील सगळेच लोक हे ज्ञान मार्गाचा अवलंब करण्यामध्ये समर्थ होते का? तर 3 युगामधील सगळ्याच लोकांमध्ये ज्ञान मार्गाचा अवलंब करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे होतच असं नाही. तर त्या युगांमध्ये सुद्धा तुमच्या आमच्या सारखे भोळे बाबडे अडाणी लोक हे त्या युगांमध्ये सुद्धा होऊन गेलेत. मग त्या भोळ्या बाबड्या लोकांचा उद्धार कसा होईल? म्हणून 3 युगामधील भोळ्या बाबड्या लोकांकरिता म्हणून भगवंतानं त्यांच्यासाठी म्हणून त्यावेळी भक्ती मार्ग प्रकट केलेला आहे. न करिता वेदशास्त्र व्युत्पत्ती ऐशिया अज्ञाना निजात्म प्राप्ती सुगमोज्जोडे ब्रह्मस्थिती या लागी हरिभक्ती प्रकाशली देवे न करिता नाना व्युत्पत्ती सुगम पावे ब्रह्मस्थिती आबळे तरावया निश्चिती भगवंते निज भक्ती प्रकट केली येत पवया विनतरणे प्रयासे विन प्राप्ती घेणे सुखोपाये ब्रह्म पावणे या लागी नारायणे प्रकाशली भक्ती. आता कलियुगामधील लोकांचा विचार जर करायचा झाला तर लोकांचं आयुष्य कमी, ऐश्वर्य कमी, धन कमी, विचार राक्षसापेक्षा बरे. आता असले हे तुम्ही आम्ही या कलियुगामधले लोक. आणि विशेष म्हणजे असं की आमच्याकडून ही असली ज्ञान मार्गातली अवघड साधनं होणंच मुळात आमच्याच्याने शक्य नाही. का? कारण साधू संतांनीच
मर्यादा घालून दिली आहे ना. अल्प आयुष्य अल्पधन कली, मर्यादा ही केली संतजनी. अन्नमय प्राण न घडे साधन, नोहे तीर्थाटन जप तप. असे हे कलियुगामधील तुम्ही आम्ही, म्हणून तुमची आमची काळजी प्रत्यक्ष त्या वैकुंठ नायकाला भगवंताला लागली. भगवंतानं विचार केला, अरे म्हणले त्या पहिल्या काळातले पहिल्या 3 युगामधले काही लोक हे भोळे बाबडे अडाणी होते, पण तिथं तर आता सगळं युग भोळची भोळच दिसायला लागले. आता भोळे का चतुर हे तुमचं तुम्ही ठरवा. भगवंताला असं वाटलं हिथं तर आता हे सगळंच युग भोळ दिसायला लागलंय, मग ह्या भोळ्या युगाचा कलियुगामधल्या लोकांचा उद्धार कसा होईल. म्हणून 3 युगामधील भोळ्या बाबड्या लोकांकरता जो भक्ती मार्ग त्या भगवंतानं प्रकट केलेला होता, तोच भक्ती मार्ग या कलियुगाचं मुख्य साधनच असेल असं त्या भगवंतानंच जाहीर करून टाकलं. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटे, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन. हा कलियुगामध्ये भक्तीनेच माझी प्राप्ती होईल असं त्या भगवंतानं सांगितलं. आणि संत भक्त वैष्णव विष्णुदास हरिदास हे त्या भगवंताचे दास असतात, आपल्याच मालकाची ती आज्ञाप्रमाण मानत असतात. म्हणून तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात, भक्ती आम्ही केली. आता एकंदरीत जर पाहायचं झालं तर नरदेहाची उत्पत्ती ही भगवत भजना करताच झालेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर अन्य साधनांपेक्षा भक्तीमध्ये सुलभता आहे. आणि तिसरं म्हणजे कलियुगामध्ये भक्ती मार्ग हेच भक्तीचं साधन, असं हे सगळं गणित असल्यामुळे आमचे तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात, भक्ती आम्ही केली. आता अशा प्रकारचा एक भाग जरा या ठिकाणी होतो. आता या 3 गोष्टींचा विचार करून आमचे तुकोबाराय भक्ती करू असं न म्हणता भक्ती केली असं म्हणतात. मग ते भूतकाळाचं म्हणा नाहीतर अनुभव घेऊन सांगितलं असं म्हणा. आता भक्ती केली असं जरी महाराज या ठिकाणी म्हणत असले तरी भक्ती तर काय सोपी आहे का हो. साधनाच्या दृष्टीनं सगळ्यात सोपी, पण स्वरूपाच्या दृष्टीनं भक्ती सुद्धा अवघडच आहे की काय. महाराजांचंच प्रमाण आहे ना, भक्ती ते कठीण शळावरील पोळी. भक्ती ही सोपी जरी असली तरी ती काय तुमच्या आमच्या मनात सहज उमजते असं अजिबात नाही. प्रत्यक्ष उद्धवानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न केला, काय अरे भगवंता, एवढा तुझा भक्ती मार्ग सोपा सुलभ प्रांजळ असताना सुद्धा ही माणसं अशी कीर्तनामध्ये का झोपतात, तुझी भक्ती का करत नाही असा प्रश्न केल्याबरोबर भगवंत म्हणतात, अरे उद्धवा, भाग्याशिवाय माझी भक्ती घडू शकत नाही, त्याच्यासाठी भाग्य असावं लागतं. ऐसी तुझी सुलभ भक्ती
तरी अवघेची भक्ती का न करती, देव म्हणे भाग्यवीन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. भाग्याशिवाय भक्ती घडूच शकत नाही. आणि इथं तुकोबाराय भक्ती केली असं म्हणतात. आता एक व्यवहार आपल्या नजरेपुढे जरा काय दिसतो जरा पहा, की मनुष्य कोणतीही गोष्ट करण्या अगोदर त्या गोष्टीचं ज्ञान घेतल्याशिवाय, त्या गोष्टीची माहिती घेतल्याशिवाय ती गोष्ट करायचं धाडस करत नसतं. कल्पना करा की एखाद्याला असं वाटलं की आता आपण काहीतरी व्यवसाय चालू करावा. मग असा विचार मनामध्ये आला की तो लगेच उठतो, लगेच व्यवसाय टाकतो, दुकानावर गल्ल्यावर जाऊन बसतो. असं काय करतो का? अजिबात नाही. असा व्यवसाय करण्याची जर इच्छा जर त्याच्या मनामध्ये जर एखाद्याची आली तर तो काय करतो की जो व्यवसाय आपल्याला करण्याची इच्छा झालेली आहे, मग तो व्यवसाय अन्य दुसरं कुणाचा जर असेल तर त्याच्याकडे जातो, त्या व्यवसायाचं थोडंफार जरा ज्ञान घेतो. आता व्यवसाय आपल्याला करायचा आहे म्हटल्यावर विकत जागा घेऊन आपण व्यवसाय चालू करायचा का भाडे तत्वावर जागा घेऊन आपण व्यवसाय करावा याचा विचार करतो. आता वाहतूक जर करायची म्हटलं तर आपल्याला वाहतूक खर्च किती येईल याची माहिती घेतो. 500 रुपयाला पुण्यामध्ये मिळणारी वस्तू इचलकरंजीच्या बाजारामध्ये 700ला जाईल का 400ला जाईल, मला फायदा होईल का तोटा होईल, या सगळ्या गोष्टीचा तो विचार करतो. आणि विचार करून ज्ञान घेऊन तो व्यवसाय करायचं धाडस करतो अथवा व्यवसाय करायला घेतो. तद्वत भक्तीचा प्रकार सुद्धा हा असाच आहे. अहो भक्तीचा विचार जर तुम्ही करायला गेला तर भक्ती आहे कशी? भक्ती ते कैशी पाहू गेले ऋषी, पाहता ब्रह्मयासी सापडेना. असा हा भक्तीचा महिमा आहे. म्हणून भक्ती अगोदर कळावी लागते. आता भक्ती जर आम्हाला कळाली असती आणि आम्ही जर करायला जर का लागलो असतो तर साधू संतांच्या अवतार कार्याचं वर्णन करत असताना ही प्रमाण आलीच नसती. कोणती? वाडावया सुख भक्ते भाव धर्म, वाडावया सुख भक्ते भाव धर्म, वाढावया सुख भक्ती 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 भाव धर्म. कुणाचारी नाम विठोबाचे, कुणाचारी नाम विठोबाचे, कुणाचारी नाम विठोबाचे, कुणाचारी नाम विठोबाचे. अवतार तू माधराया कारण, 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 अवतार तू माधराया कारण. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, 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 वाढावया
या सोका भक्ती भाव धर्म वाढावा या सोका भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नामा विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. साधू संतांचा अवतारच एवढ्या करता असतो, भक्ती मार्ग जगाला दाखवायचा. एवढंच नाही तर या मार्गानं स्वतः साधू संत स्वतः आपण होऊन घेऊन तुम्हा आम्हाला या वाटणं चालत येत असतात. चला पंढरीशी जाऊ स्वल्प वाटे काय शब्द आहे, जा तुझं मी येतो मागून, असा शब्द आहे का? चला म्हणजे बरोबर घेऊन निघालेत. किंवा तुझे नि भक्तीची महिमा अमूप, तुझे नि वाडीला भक्ती प्रताप, तुझे नि भक्ती भगवत रूप, तू चित्स्वरूप निजनिष्ठा, तो भक्ती प्रकाश को देवता, ही भक्ती मार्गाचा मार्गद्रष्टा. नारदा तुझा उपकार मोठा, भक्तीच्या पेठा बसवला तुवा. संतांशिवाय श्री गुरुशिवाय भक्ती कळूच शकत नाही. म्हणून तर भक्तीचे आघात महिमान, तेथे रिगेना भवबंधन, ते करावया भगवत भजन, सद्गुरु चरण सेवावे. आता हे सोपं का अवघड? संतांची सेवा करा, त्यांची कृपा प्राप्त करून घ्या, त्यांची कृपा झाल्यानंतर भक्ती कळावी आणि कळाल्यानंतर कळावी. आता हे सोपं का अवघड? आता या संतांची सेवा करण्याकरिता, त्यांची कृपा प्राप्त करून घेण्याकरिता, भक्ती कळण्याकरिता, भक्ती कळून करण्याकरिता हे संत श्री गुरु अगोदर भेटले पाहिजेत का नको? आता हे संत श्री गुरु आपल्याला काय सहज भेटतात का? प्राप्ती होते का मुळात या साधू संतांची? किती अवघड आहे मुळात या संत भेट होणं. काय याला प्रमाण आहेत? बहु अवघड. दुसरं प्रमाण देतो अजून, किती अवघड आहे मुळात या संतांची भेट होणं. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल इति, तै जोडे माझ्या संतांची संगती, सत्संगे भक्ती उल्हासे. सत्संगे भक्तीची प्राप्ती उद्धवा जाण तू निश्चिती, संतापाशी माझी भक्ती वास पाहती उभी असे. संतांशिवाय श्री गुरुशिवाय भक्ती कळूच शकत नाही आणि कळाल्याशिवाय करता येत नाही. आता या संतांची भेट झाल्यानंतर त्यांची कृपा होणं फार महत्वाचं. मग आता या महात्म्यांची साधू संतांची कृपा होईल तरी कशी? ज्या वेळेला हे संत श्री गुरु आपल्याला भेटतील आणि भेट झाल्यानंतर आपल्या सेवेमधून आपण त्यांची सेवा करून, आपल्या सेवेमधून जेव्हा हे संत श्री गुरु आपल्यावरती प्रसन्न होतील, मग तेव्हा आपण काय करावं? मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले. जे आपल्याला अपेक्षित आहे ते आपण संतांना श्री गुरुला विचारावं. अहो श्री गुरु, अहो तुमच्याच मुखा वाटे मी हा सगळा भक्तीचा महिमा ऐकला आणि हा सगळा भक्तीचा महिमा ऐकून मला आता लागला असं वाटायला, नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संतजणी. असं विचारलं तरी सुद्धा संतांची कृपा होणं फार महत्वाचं आहे. मग कृपा होईल तरी कशी? त्यांच्या संगतीमध्ये जाऊन त्यांची सेवा करून त्याला वैराग्याची जोडी मिळावी आणि नित्यानित्य विवेक अशी सामग्री जेव्हा आपल्याकडे प्राप्त होईल तेव्हा सद्गुरूची कृपा होत असते. ज्याप्रमाणे हा तो माळी कष्ट करून झाडं लावतो, त्या झाडाला खत पाणी करतो, तुमच्या आमच्यापासून वनचरांपासून त्या झाडांचं रोपांचं संरक्षण करण्याकरिता कुंपण त्याला घालतो आणि अपार कष्ट करून त्या झाडांना लहानाचं मोठं करतो आणि फळाची वाट बघत बसतो. का तर त्याला सुद्धा चांगलं माहिती आहे की जोपर्यंत वसंत ऋतूचं आगमन होणार नाही तोपर्यंत झाडाला फळं येणार नाहीत. वसंत ऋतू आला की त्याच वेळेला फळाची प्राप्ती. तद्वत
सद्गुरूची कृपा झाली म्हणजे भक्ती मार्ग खुला होतो. भक्तीचं भांडार हे उघडलं जातं. जी बन करू जाडेशी जीवेसाठी, पाडोनी जन्मे काठी आठी, परी फळेची तेची भेटी जे वसंत पावे, का इंद्रिये वाचा प्राण या झाली याचे तेची सार्थकपण, जे चैतन्य येऊनी आपण संचरे माझी, तैसे शब्द जात जे आलोडीजे, अथवा योगाधिक जे अभ्यासिले, तै तेची म्हणो ए आपुले, जे सानुकूळ श्री गुरु निष्काम पुण्याची या कोडी, आघाद वैराग्य जोडे जोडी, नित्य विवेक आवडी, ते पाविजे रोकडी सद्गुरु कृपा, सद्गुरु कृपा हाती चढे, ते भक्तीचे भांडार उघडे, तेव्हा कलिकाळ पळे पुढे, कायसे पुढे भवभय. अशा प्रकारे महात्म्यांचा बोध झाला. बोध झाल्यामुळे भक्ती कळाली आणि भक्ती कळाल्यामुळे भक्ती आम्ही दिली. आता आणखीन एका कारणावरून भक्ती कळते बर का. तसं पूर्व परंपरा जर आपल्याला प्राप्त का असेल, म्हणजे आपल्या घराण्यात जर वाढ वडला जिथं जर आपल्या घरात जर सेवा चालत आलेली असेल, तर त्या भक्तीचं ज्ञान आपल्याला घरात राहूनच होतं. आणि घरात राहून भक्तीचं ज्ञान झाल्यामुळे आपल्याकडून आपोआप त्या भगवंताची भक्ती व्हायला लागते. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा, चला सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, चला सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखेला दारवंटा, 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 माझ्या वडिलांचे मेराचे गा देवा, माझ्या वडिलांचे मेराचे गा देवा, माझ्या वडिलांचे मिराशी गा देवा, माझ्या वडिलांचे मिराशी गा देवा, माझ्या वडिलांचे मेराचे गा देवा, माझ्या वडिलांचे मेराचे गा देवा, माझ्या वडिलांचे मिराशी गा देवा, माझ्या वडिलांचे
तुझ्याचे गा देवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखेला धार वंटा उपवास पारणे राखेला धार वंटा तुझे चरण सेवा तुझे चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखला दार वंटा उपवास पारणे राखला दार वंटा माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि तिसरं आणखीन एक आहे ते म्हणजे असं की साधन भक्ती केल्यामुळं म्हणजे भजन कीर्तन हे श्रवण केल्यामुळं भक्तीचं ज्ञान आपल्याला ते ऐकून झालं आणि ते ऐकून आपल्याला भक्तीचं ज्ञान झाल्यामुळे आपल्याकडून त्या भगवंताची भक्ती व्हायला लागली. साधन रूप भक्तीच्या युक्ती पूर्ण सप्रेम उपजे भक्ती. आता अशा प्रकारानं तुकोबारायांना भक्ती कळाली. आता कदाचित हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही माझ्यावरती शंका घेतल्याशिवाय ऑब्जेक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही असं म्हणाल की आम्ही सगळेजण भक्ती करतो पण तुम्ही सांगितलेल्या कुठल्याच प्रकारात आम्ही मोडत नाही तरी सुद्धा आमच्याकडून त्या भगवंताचं भजन होतं. मग आता याचा अर्थ कसा? आता शेवटी साहजिक तुम्ही आम्ही त्या पहिल्या क्रमांकामध्ये काही मोडलो नाही म्हणजे संतांची भेट आपल्याला झाली नाही, त्यांची सेवा आपल्याकडनं घडली नाही, त्यांची कृपा आपल्याला झाली नाही म्हणजे पहिल्या क्रमांकामध्ये आपण बसलो नाही. दुसऱ्या क्रमांकाचा दुसऱ्या गोष्टीचा जर विचार जर करायचा जर झाला तर 8 पिढ्या सगळी राक्षसाची होऊन गेली आणि पोरगत जर हरिदास निघालं तर त्या प्रल्हादाने म्हणावं का माझ्या वडिलाची म्हणावं का? त्या प्रल्हादाच्या कुळातील त्या बळीराजानं म्हणावं सहज वडिला होती सेवा पण त्या प्रल्हादाने कसं म्हणावं? किंवा काही वेळेला असं होतं 10 पिढ्या देवाची नाव घेणारी असतात पण पुढच्या पिढीच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. तेव्हा साहजिक तुम्ही आम्ही या तिसऱ्या क्रमांकामध्ये जरा मोडलो म्हणजे साधन भक्ती केल्यामुळं. म्हणजे कसं गावामध्ये सप्ताह चाललेला होता मग त्या सप्त्यामध्ये सहज आपलं गेलो तिथं चाललं होतं कीर्तन. मग त्या कीर्तनामध्ये ते कीर्तनकार बुवा सांगत होता वैकुंठाचा भगवंत आहे कसा, षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा तो भगवंत नेमका आहे कसा, भक्ताबद्दल त्या भगवंताच्या अंतकरणामध्ये किती प्रेम आहे, भक्तांची कामं तो भगवंत कसा करतो, हे सगळं कीर्तन भजन ऐकल्यामुळं त्या षडगुण ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या भगवंताबद्दल आपल्या अंतकरणामध्ये प्रेम उत्पन्न झालं आणि प्रेम उत्पन्न झाल्याबरोबर त्या भगवंताची भक्ती आपल्याकडून आपोआप व्हायला लागली. म्हणजे साधन भक्ती केल्यामुळं आपल्याकडून त्या भगवंताची भक्ती व्हायला लागली. कदाचित एखादा नग असा असेल तो म्हणाल काय महाराज तुम्ही भजन कीर्तन घेऊन बसलात, ते म्हणतात कशाला हेच अजून मला माहित नाही. भजनाला कीर्तन म्हणतोय कीर्तनाला प्रवचन म्हणतो ते नेमकं म्हणतात कशाला हेच अजून मला माहित नाही. मी तर कुठल्याच मापात बसत नाही म्हणलं तरी सुद्धा माझ्या मुखावाटे त्या भगवंताचं नाव येतं, मी त्याची सेवा करतो. म्हणजे मला काय संतांची भेट झाली नाही, वाड वडिलाची मला कुठली परंपरा नाही. साधन भक्ती जे तुम्ही सांगत होता त्या साधन भक्तीमध्ये सुद्धा मी मोडलं नाही. मी कधी कीर्तन प्रवचन ऐकायला सुद्धा मी कधी गेलो नाही. तरी सुद्धा रोज सकाळ संध्याकाळ न चुकता त्या देवळामध्ये जातो, त्या देवाच्या पार डोकं आपटतो, संध्याकाळी झोपताना त्या भगवंताचं नाव घेऊन झोपतो. मग माझ्याकडून ही जी काही भक्ती व्हायला लागलेली आहे मग आता ह्याला कारण काय? आता शेवटी ह्याला एकच उत्तर काय, अरे बाबा तू मागच्या अनंत जन्मामध्ये त्या भगवंताचं ध्यान केलं असेल, सेवा केली असेल,
ते सगळं पूर्व सुकृत, सगळी पूर्व पुण्य तुझी या जन्मामध्ये फळाला आली आहे, म्हणून तुझ्या मुखावाटे त्या देवाचं नाव येतं. ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्ञानोबाराय आपला अभिप्राय देतात, अरे या जन्मामध्ये षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा तो विटेवरचा भगवंत या जन्मात मला जो काही आवडायला लागलाय, मग हा भगवंत या जन्मात मला जो आवडतोय, मग हा भगवंत या जन्मात आवडायला कारण काय असेल, तर काय सांगू म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. आता ज्ञानोबारायांनी बहुत सुकृत म्हटलंय, आम्ही किती म्हणावं. असो, सांगायचं तात्पर्य काय की अशा प्रकारानं तुकोबारायांना भक्ती कळाली. अशा प्रकारानं म्हणजे कशा, आतापर्यंत जे जे काही सांगत आलो त्यापैकी कुठल्या प्रकारानं तुकोबारायांना भक्ती कळाली हे तुमचं तुम्ही ठरवा. पण महत्वाचं काय, भक्ती कळाली आणि भक्ती कळाल्यामुळे भक्ती आम्ही केली. कशी, सांडोनी उद्वेग. उद्वेग सांडून भक्ती केली असं महाराज म्हणतात. म्हटल्यानंतर उद्वेग होता का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आता या उद्वेग शब्दाचे समानार्थी जर शब्द जर आपण काढायला गेलो तर तळमळ, काळजी, चिंता, इच्छा, अपेक्षा हे असे उद्वेग शब्दाचे अर्थ निघतात. पण अभंगावरून त्या शब्दाचा शब्दशः अर्थ नेमका काय असेल हेच शेवटी आपल्याला गृहीत धरावं लागतं. आता उद्वेग हे दोन प्रकारचे दिसतात. पहिला म्हणजे प्रापंचिक उद्वेग आणि दुसरा म्हणजे परमार्थिक उद्वेग. आता प्रापंचिक उद्वेग निर्माण होण्यापाठीमाग कारण जर काय असेल तर महाराज म्हणतात द्रव्य आणि भाग्य. महाराज म्हणतात पैशाच्या योगानं जर भाग्यवान झालं तर उद्वेग निर्माण होतो, चिंता वाढते. म्हणून तर नको देऊ देवा, द्रव्य आणि भाग्य तो एक उद्वेग होय जीवा. मनाने जर मी या प्रपंचाची जर काळजी करत बसलो हा तर सुखप्राप्ती न होता दुःखच मला भोगावं लागेल. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. म्हणून मी या संसाराच्या काळजीचं ओझच कधी घेत नाही, कारण या संसारात भागल्यानंतरच त्या भगवंताच्या संगतीचं पूर्ण सुख मला मिळतं. उद्वेगाचा नेगे भार भागल्या सार पुरते. हे झालं प्रपंचाचं. पण या परमार्थिक उद्वेगाबद्दल बोलताना महाराज स्पष्टपणे सांगतात, उद्वेगाचे होतो पडिलो समुद्री, 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 कोण रीती तीरी पाविजेल, पाविजेला, कोण रीती तीरी पाविजेला, मग साह्य झाला हृदय निवासी, 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 मग साह्य झाला
हृदय निवासी माझा साय झाला हृदय निवासी उद्वेगाचे होतो पडिलो समुद्री उद्वेगाचे होतो पडिलो समुद्री उद्वेगाचे होतो पडिलो उद्वेगाचे होतो पडिलो समुद्री उद्वेगाचे होतो पडिलो समुद्री उद्वेगाचे होतो पडिलो समुद्री कोणेरे तेरी पावे जेल कोणेरे तेरी पावे जेल कोणेरे पावे जेल कोणेरे उद्वेगाचे होतो पडिलो समुद्री कोणे रीती तिरी पाविजेल म्हणजे पैल तीरावर म्हणजे भवसागराच्या पलीकड मी कसा जाईल असा मी आतापर्यंतच्या उद्वेगाच्या समुद्रामध्ये पडलेलो होतो म्हणून तर तुका म्हणे बहु उद्वेगला जीव भाकी तसे कीव देवराया किंवा त्या पंढरपूरला जाण्याबद्दल सुद्धा अंतकरणात परमार्थिक उद्वेग होताच की काय प्रमाण आहे म्हणताय ना सगळेजण आषाढीला जावे पंढरीशी उद्वेग मानसी म्हणजे अशा प्रकारचा परमार्थिक उद्वेग तुकोबारायांना लागलेला होता हे सगळे या प्रमाणांवरून सिद्ध होतं. मग अभंगामधून महाराज म्हणतात उद्वेग सांडून भक्ती केली. मग उद्वेग सांडला तर कुठला सांडला म्हणायचं? आता प्रपंचाचा उद्वेग जर नसेल तर तो सांडायचा विषय येतोच नाही. मग उद्वेग सांडला तर कुठला? परमार्थाचा. मग हा उद्वेग कशाबद्दल त्या तुकोबारायांना लागलेला आहे? तर त्या भगवंताच्या प्राप्तीबद्दल, त्या भगवंताच्या भेटीबद्दल अंतकरणामध्ये एक प्रकारची केलेली इच्छा, अपेक्षा. जर हा उद्वेग सांडून भक्ती केली असं जर म्हणायचं झालं तर त्या भगवंताच्या भेटीबद्दल सुद्धा अंतकरणात कुठल्याच प्रकारची इच्छा, अपेक्षा केलेली दिसणार नाही. म्हणून निश्चितच उद्वेग शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय होईल तर अपेक्षा. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आम्ही भक्ती केली. उद्वेग शब्दाचा अर्थ या ठिकाणी अपेक्षा हा घ्यायचा बरं का. आता हा अर्थ नेमकं होतो कसा हे सांगण्यासाठी मला एवढं दळण दळायची पाळी आहे. असो, महाराज म्हणतात की कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आम्ही भक्ती केली. मग प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो की तुकोबाराय तर म्हणतात उद्वेग सांडून आम्ही भक्ती केली. मग उद्वेग धरून अपेक्षा ठेवून भक्ती करणारे कोणी आहेत का? जर अपेक्षा ठेवून भक्ती करणारे या जगामध्ये जर कोण नसतेच तर सांडून उद्वेग मानायची गरजच नव्हती. म्हणजे अपेक्षा ठेवून भक्ती करणारे या जगतामध्ये कोणीतरी आहेत. आता तुमचा आमचा विचार जर करायचा झाला तर आपण सगळेजण त्या भगवंताची भक्ती करतो. कशी करतो, का करतो, कशासाठी करतो, फक्त याच्यामध्ये जरा फरक येतो. आता तुम्ही आम्ही रोज त्या भगवंताची भक्ती करतो का? तर आमच्या अंतकरणामधील सर्व इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. सुख, आयुष्य, ऐश्वर, धन, संपत्ती, पोरग, नातू हे सगळं प्राप्त होण्याकरिता म्हणजे प्रापंचिक सुख भोगण्याकरिता आम्ही त्या भगवंताची भक्ती करत असतो. आमच्या मनामध्ये
त्या भगवंतानं या जन्मामध्ये प्रत्यक्ष समोर येऊन भेट द्यावी, आम्हाला सुद्धा वैकुंठाला घेऊन जावं, ही असली अपेक्षा तर लांबच राहिली. पण आमच्या मनामध्ये काय, तर त्या संसारातील सर्व मनोकामना, सर्व अपेक्षा आमच्या पूर्ण व्हाव्यात, या अपेक्षेनं आम्ही त्या भगवंताची भक्ती करत असतो. आता या अपेक्षेनं जरी आम्ही त्या भगवंताची भक्ती करत असलो तरी आमच्या अंतकरणात थोडा का असत नाही शुद्ध भाव असतो, हे महत्वाचे बरं का. कारण या जगतामध्ये काही नग हे असे आहेत, अंतकरणामध्ये पाप ठेवून त्या भगवंताची भक्ती करत असतात. भक्ती आम्ही करतो हे जगाला दिसण्यासाठी कपाळाला मोठा गंध बुक्का धारण करतात, गळ्यामध्ये मोठमोठ्या माळा धारण करतात, अंगावरती मुद्रा धारण करतात आणि हरिभक्त स्वतःला म्हणून घेतात. भक्ती आम्ही करतो हे जगाला दाखवण्यासाठी अशा प्रकारचं सोंग करतात आणि पैसा मिळवण्याचा उद्देशानं ही माणसं अशी भक्ती करत असतात. मग हे अशी भक्ती जे काही कोण करत असतात, पैसा प्राप्त होण्याच्या अपेक्षेने जे कोणी भक्ती करत असतात, महाराज म्हणतात हे भक्त नसून अज्ञानी अभक्तच आहेत. आणि यांची असली भक्ती म्हणजे ही भक्ती नव्हेच, तर ती सुद्धा अभक्तीच आहे, असं त्या भगवंताचं म्हणणं आहे. अज्ञानाची संपत्ती इच्छिती संपत्ती. म्हणजे हे लोक, अभक्त लोक सुद्धा त्या भगवंताची भक्ती करतात, पण पैसा मिळवण्याच्या उद्देशानं, जगाला फसवण्याच्या उद्देशानं ही भक्ती करत असतात. आता आम्ही भक्ती करतो हे अज्ञानी लोक, अभक्त लोक त्या भगवंताची भक्ती करतात. म्हणजे प्रापंचिक इच्छा अपेक्षा ठेवून आपण भक्ती करतो. आता प्रापंचिक इच्छा अपेक्षा ठेवून जशी भक्ती करणारी आम्ही आहोत, त्याच नायाप्रमाणे परमार्थिक दृष्ट्या अपेक्षा ठेवून भक्ती करणारे सुद्धा या जगतामध्ये आहेत. मग आता परमार्थिक दृष्ट्या अपेक्षा ठेवून भक्ती करणारे कोण? तो पहिला अर्थ म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिचा अर्थार्थी जाणिजे, ज्ञान या चौथा. भक्त प्रकारामधील हे 4 भक्तांचे हे जे काही प्रकार सांगितलेले आहेत, हे भक्त प्रकारामधले 4 भक्त सुद्धा त्या भगवंताची भक्ती करत असतात. पण हे भक्त त्या भगवंताची भक्ती का करतात हे मधल्या चालीनंतर जरा सांगतो. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुखा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. भक्ती आम्ही केले, भक्ती आम्ही सांडोनी होती, भक्ती सांडोनी उद्वेग. भक्ती आम्ही केले सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केले सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केले सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केले सांडोनी उद्वेग. आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, आम्ही केले सांडोनी उद्वेग, भक्ती 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 आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग,
भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग पावलो हे संग सुखयाते 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 तुका बाजारे धरता याचा संग सुख आम्हाले 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 धरिता 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 याचा संग पावलो वचगा या दुनिया पावलो वचगा दुनिया पावलो हे संग साटोनिया पळाले हे संग साटोनिया पळाले वचगा साडोनिया पळाले वचगा साडोनिया पळाले मुझेगा साटोनिया पळाले मुझेगा साटोनिया सुख बाजाले धरता याचा संग सुख आम्हाले धरता याचा संग सुख बाजाले धरता याचा संग सुख आम्हाले धरता याचा संग सुख आम्हाले धरिता याचा संग सुख आम्हाले धरता याचा संग सुख आम्हाले धरता याचा संग सुख आम्हाले धरता याचा संग विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अरे जय जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई अरे जय जय विठोबा रखुमाई
कुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अरे जय जय विठोबा रखुमाई टाळी वाजवा टाळी जय जय विठोबा रखुमाई अरे जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अरे जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडली हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय विठोबा रखुमाई बोला पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय विठोबा जय विठोबा बोला
भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुखामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. भक्त प्रकारामधील हे जे 4 भक्तांचे प्रकार सांगितले जातात, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता हे 4 भक्त सुद्धा त्या भगवंताची भक्ती करतात. आता हे 4 भक्त त्या भगवंताची भक्ती का करतात? तर त्यातला पहिला जो भक्त प्रकार सांगितलेला आहे अर्थभक्त, हा भक्त त्या भगवंताची भक्ती करतो. पण का? तर संसारातील क्लेश, दुःख, त्रास दूर होण्याकरिता. हे संसारामधील क्लेश, दुःख, त्रास दूर करण्याचं सामर्थ्य आता आपल्याकडे राहिलेलं नाही. हे सगळं सामर्थ्य कुणाकडे असेल? हे सगळं दुःख दूर कोण करू शकेल? तर केवळ आणि केवळ भगवंतच. म्हणून संसारातील हे सगळं दूर करण्याच्या अपेक्षेनं जो त्या भगवंताची भक्ती करत असतो त्याला अर्थभक्त म्हटलं जातं. मग असे भक्त कोण होते? द्रौपदी, गजेंद्र यांचा अर्थभक्तामध्ये जरा समावेश होतो. याच्यामध्ये त्याच्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे अर्थार्थी. अर्थार्थी भक्त त्या भगवंताची भक्ती करतो, पण कशाकरिता? द्रव्य प्राप्त होण्याकरिता, पैसा प्राप्त होण्याकरिता. पण हे पैसा मिळवण्याकरिता ह्या भक्त जो त्या भगवंताची भक्ती करतो ते कशाच्या उद्देशानं? उद्देश काय? तर भगवंताच्याच कृपेनं, भगवंताकडूनच द्रव्य प्राप्त व्हावं या अपेक्षेनं अर्थार्थी भक्त त्या भगवंताची भक्ती करत असतो. मग असे भक्त कोण? बिभीषण, सुग्रीव यांचा समावेश अर्थार्थी भक्तामध्ये होताना दिसतो. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे जिज्ञासू भक्त, हा भक्त त्या भगवंताची भक्ती करतो, पण कशाकरिता? तर त्या भगवंताला जाणण्याकरिता, त्या भगवंताचं ज्ञान प्राप्त व्हावं या अपेक्षेनं जिज्ञासू भक्त त्या भगवंताची भक्ती करत असतो. आता चौथा जो प्रकार आहे म्हणजे ज्ञानी भक्त, या भक्ताचं वर्णन आता मी फक्त जरा असं थोडंसं जरा पुढं करतो. आपल्याला महत्वाचं नेमकं काय पाहायचंय की तुम्ही आम्ही भगवंताची भक्ती करतो, अभक्त लोक त्या भगवंताची भक्ती करतात. आणि भक्त प्रकारामधील हे जे 4 भक्तांचे प्रकार आहेत हे सुद्धा त्या भगवंताची भक्ती करत असतात. मग सगळ्यांच्या भक्ती करण्यावरून निष्कर्ष हा एकाच गोष्टीचा असा निघतो की सगळेजण त्या भगवंताची भक्ती करत असले तरी अंतकरणामध्ये काहीतरी अपेक्षा ठेवूनच सगळेजण त्या भगवंताची भक्ती करतात. पण आमचे तुकोबाराय म्हणतात की आम्ही जी भक्ती केली आहे ती कुठल्याच प्रकारची अपेक्षा न करता, म्हणजे प्रापंचिक इच्छा अपेक्षा ही सुद्धा नाही, न परमार्थिक दृष्ट्या अपेक्षा सुद्धा नाही, कुठल्याच प्रकारची अपेक्षा न करता आम्ही भक्ती केली. मग आता ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करण्या पाठीमागे महाराजांचा उद्देश काय होता? तर आमच्या तुकोबारायांना माहिती होतं. काय? अपेक्षा जे जे साधन साधिले ते ते अपेक्षेनेची फोल केले, निरपेक्षाचे हृदय भले वेगी गेले परमार्थी. काय प्रमाण आहे? अपेक्षा जे जे साधन साधिले ते ते अपेक्षेनेची फोल केले, निरपेक्षाचे हृदय भले वेगी गेले परमार्थी. निरपेक्ष म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करणारा, आणि निरपेक्ष भक्ती म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता केलेली भक्ती. मग अशी भक्ती करणारे कोण? मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तू एकू पायी ज्ञानी या चौथा. भक्त प्रकारामधला हा जो चौथा प्रकार सांगितला आहे, ज्ञानी भक्त त्या भगवंताची अशी भक्ती करत असतात. मग आता तुकोबार यांनी ही निरपेक्ष जी काही भक्ती केलेली आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, मग ही निरपेक्ष भक्ती करण्यापाठीमागचं आमचा तुकोबार यांचा उद्देश काय? तर पहा, रामायणामध्ये नाथ महाराजांनी प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन करायला घेतलं. मग प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनी रामरायांच्या डोक्याचं वर्णन केलं, कपाळाचं वर्णन केलं, डोळ्यांचं वर्णन केलं, गालाचं वर्णन केलं, कानाचं वर्णन केलं, ओठांचं वर्णन केलं, हाताचं वर्णन केलं, त्याच्यानंतर पायांचं, चरणांचं वर्णन केलं. आता हे सगळं वर्णन करत असताना
नाथ महाराजांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या नाकाचं वर्णन केलं. मग प्रभू श्री रामचंद्रांच्या नाकाचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात, निरपेक्ष भक्ती हे परमार्थाचं नाक आहे. परमार्थाचे निजबीक निरपेक्ष ते नासिक, तेने विन निर्नासिक, कैचे सुख साक्षेपे. निरपेक्ष भक्ती हे परमार्थाचं नाक आहे. आता नाकामध्ये सुद्धा प्रकार पडतात, मी नाहीत पाडलेले, त्या ओळीमध्येच आलेले आहेत. काय? परमार्थाचे निजबीक निरपेक्ष ते नासिक, तेने विन निर्नासिक. म्हणजे याचा अर्थ काय की जे लोक अपेक्षा ठेवून भक्ती करतात ते नकटे. परमार्थाच्या दृष्टीनं बरं का, एकमेकाकडे बघू नका. अपेक्षा ठेवून जे लोक भक्ती करतात ते नकटे. म्हणून अशा अपेक्षा ठेवून भक्ती करणाऱ्या लोकांना कसलं सुख प्राप्त होणार आहे? परमार्थाचे निजबीक निरपेक्षते नासिक, तेने विन निर्नासिक, कैचे सुख साक्षेपे. निरपेक्ष भक्ती हे परमार्थाचं नाक आहे आणि अपेक्षा ठेवून भक्ती करणाऱ्या जीवाला कसलं सुख प्राप्त होणार आहे? मग अशी निरपेक्ष भक्ती महाराजांनी केल्याच्या योगानं, ही निरपेक्ष भक्तीच्या योगानं काय अनुभव आला महाराजांना म्हणून पुढे सगळ्या चरणामध्ये सांगितलं. पावलो हे संग सुख याचे, सुखामा झाले दरिता याचा संग. कशाच्या योगानं? निरपेक्ष भक्ती केल्याच्या योगानं या सगळ्या गोष्टी आज मला प्राप्त झाल्या. मग या निरपेक्ष भक्ती, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता केलेल्या भक्तीचं फलित काय म्हणून महाराज या अभंगामधून सांगतात. भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुखामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोणिया. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली या सेवा विठोबाची, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोणिया. म्हणते का तुका म्हणे सुख बहु झाले जीवा.